नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इयत्ता 8वी विषय गणित या विषयाची सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन आकारिक चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। अध्ययन निष्पत्ती, अध्ययन उद्दिष्टे, भारांश यावर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे। प्रश्न पहिला, खालील समीकरणे सोडवा। 27p - 2 = 49 हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे। तसेच 2m + 7 = 9। प्रश्न दुसरा, फलक व शेष लिहा। या ठिकाणी 21m² / 7m भागाकार करायचा आहे। त्याच पद्धतीने 40a³ / -10a। प्रश्न तिसरा, रिकाम्या जागा भरा। 2a + 3a बरोबर बेरीज करायची आहे। आयताचे क्षेत्रफळाचे सूत्र या ठिकाणी पूर्ण करायचं आहे आणि या ठिकाणी चक्रवाढ व्याजाचे सूत्र देखील आपल्याला पूर्ण करायचं आहे। प्रश्न चौथा, जर समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी आणि त्याची उंची 11 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढा। समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया × उंची हा गुणाकार करून आपल्याला क्षेत्रफळाचे सूत्र सोडवायचं आहे। प्रश्न पाचवा, सोडवा। बिहारमधील 40 कुटुंबातील सदस्य संख्या खालीलप्रमाणे आहे। त्या आधारे वारंवारता सारणी तयार करा आणि 40 सदस्यांचा मध्य शोधा। या ठिकाणी सर्वात प्रथम सदस्यांची संख्या चढत्या क्रमाने लिहायची आहे, xi आपण ज्याला म्हणतो। त्यानंतर एकूण गुण आणि कुटुंबांची संख्या fi आणि xi × fi यांचा गुणाकार शेवटच्या कॉलममध्ये करायचा। कुटुंबाची संख्या n ची बेरीज करायची आणि xi × fi यांच्या गुणाकाराची बेरीज लिहायची आणि त्याला समेशन ऑफ fi × xi करायचं। आता मध्य काढण्यास सूत्र या ठिकाणी आपण वापरलेलं आहे। बार x म्हणजेच मध्य बरोबर समेशन ऑफ fi × xi / n म्हणजे 156/40। उत्तर मिळतं 3.9। धन्यवाद मित्रांनो। व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा। तुम्ही स्वतः नवीन असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।